आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या हरिपाठामधील 20व्या अभंगावर मी चिंतन मांडण्याचा माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करीत आहे. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप, जप तप कर्म हरिविन धर्म, वावगाचे श्रम व्यर्थ जाये, हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, येमे कुळे गोत्र वर्जिले, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे. प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज, संत श्रेष्ठ मुक्ताबाई आईसाहेब या चारही भावंडाच्या चरणी परत साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा, जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सारा जप. याचा सरळ अर्थ होतो. माऊली सांगतात 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण. याचं सार काय असेल तर सार फक्त एक, त्या भगवंताचं नाम. त्या भगवंताचं नाम एवढंच सार आहे. मग त्या नामाचा तुमच्या जीवनामध्ये जप करा, ध्यान करा, पूजा करा, काय करायचं ती तुमच्या जीवनामध्ये करा. हेच 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणाचं सार आहे. मग आपल्या जीवनामध्ये आपण रात्रंदिवस हरिनाम आपल्या जीवनामध्ये घेतो. कुणी जप करतं, कुणी ध्यान करतं, काही करतं. बरं, याच्याबद्दल माऊलीच बोलतात असं नाही. सर्व साधू संतांनी आजपर्यंत बोलून गेलेले आहेत. संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली बोलले, निवृत्तीनाथ महाराज बोलले, सोपानदेव महाराज बोलले, मुक्ताबाई आईसाहेब बोलल्या, तुकोबाराय बोलले, एकनाथ महाराज बोलले, नामदेव महाराज, चोखामेळा, जनाबाई, मीराबाई, कबीर, संत रोहिदास, भानुदास, सावतामाळी, करण गोरा कुंभार, निळोबाराय, या जगामध्ये जेवढे संत आहेत त्या संतांनी हे सांगितलं. पण आजपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ऐकलंच नाही. तेच माऊली या हरिपाठाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, श्रुतीचे वचन. माऊलींनी जो शब्द वापरलेला आहे, श्रुतीचे वचन. श्रुतीचे वचन म्हणजे काय? कारण आपल्या जीवनामध्ये श्रुती आणि स्मृती असे 2 वैदिक प्रकार आहेत. श्रुती म्हणजे ज्याचा अर्थ ऐकणे. हेच खरं आपण आपल्या जीवनामध्ये ऐकत नाही. कारण काय ऐकत नाही आपल्या जीवनामध्ये? कारण तुमच्या अधीन इंद्रिय नाहीत, तुमच्या अधीन मन नाही, तुमच्या अधीन बुद्धी नाही. म्हणून माऊली किंवा भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियभ्य परम मनः, मनसस्तु परा बुद्ध्योप यो बुद्धेप परतस्तु सह. कारण काय सांगतात? कारण भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये, कारण भगवान सांगतात की तुमच्या जीवनामध्ये ह्या आपलं जे शरीर आहे, शरीरापेक्षा इंद्रिय सूक्ष्म आहेत. आता इंद्रियापेक्षा तुमच्या जीवनामध्ये मन सूक्ष्म आहे. मनापेक्षा तुमच्या जीवनामध्ये बुद्धी सूक्ष्म आहे. बुद्धीपेक्षा तुमच्या जीवनामध्ये तुमचं चित्त सूक्ष्म आहे. चित्तापेक्षा तुमच्या जीवनामध्ये तुमचं अहम म्हणजे मीचा अहंकार तो सूक्ष्म आहे. आणि अहंकारापेक्षा तुमच्या जीवनामध्ये तुमचं आत्मस्वरूप हे अत्यंत सूक्ष्म आहे. त्यालाच आपण आत्मा म्हणतो, त्यालाच आपण जीव म्हणतो. तो अत्यंत सूक्ष्म असणारी गोष्ट आहे. कारण माऊली सांगतात की तुमच्या जीवनामध्ये हे मन, इंद्रिय, आपलं हे जे आपलं शरीर आहे, शरीर इंद्रिय मनाच्या अधीन असले पाहिजे. आता शरीर, इंद्रिय, मन हे बुद्धीच्या अधीन असलं पाहिजे तुमच्या जीवनामध्ये. तरच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ऐकताल. तुमचे इंद्रियच तुमच्या अधीन नाहीत, तुमचं मनच तुमच्या अधीन नाहीत, तर तुम्ही ऐकता का तुमच्या जीवनामध्ये? ऐकता पण ऐकत नाहीत. म्हणून हे श्रुतीचे वचन,
कारण आपल्या जीवनामध्ये ऐकायचं असेल तर हे मन, कारण इंद्रिये हे बुद्धीच्या अधीन पाहिजे. बुद्धी, चित्त, अहम हे आत्मस्वरूपाच्या अधीन पाहिजे तुमच्या जीवनामध्ये. त्यावेळेस तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये ऐकतो. म्हणून आजपर्यंत जेवढ्या साधू संतांनी सांगितलं आहे, आपल्याला वाटतं आपण भागवत कथा ऐकतो, कीर्तन ऐकतो, हरिनाम जप करतो, पण आपण ऐकतच नाही, कुणाचंच ऐकत नाही. जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुमचे इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त हे तुम्ही तुमच्या अधीन करून घेणार नाही, जोपर्यंत त्या आत्मस्वरूपाच्या अधीन होणार नाहीत, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये काय ऐकायचं आणि काय नाही ऐकायचं त्याचे मालक तुमच्या जीवनामध्ये तुम्ही होणार नाहीत. म्हणून माऊली सांगतात, हे श्रुतीचे वचन. म्हणून एक नारायण सारा जप. जप करतात या जगामध्ये कोट्यावधी लोकांनी आजपर्यंत जप केलेला आहे. इथून पुढेही त्यांच्या जीवनामध्ये ते जप करीत राहतील. पण ते जप करून त्यांना त्या भगवंताची, त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होणार नाही. कारण मर्म जर तुमच्या जीवनामध्ये कळालं नाही, कारण श्रुतीचं वचनच तुम्हाला जर कळालं नाही, तर तुमच्या जीवनामध्ये हे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण कितीही उकळून कुणी आजपर्यंत जेवढ्या महात्म्याने तुम्हाला उकळून पाजण्याचा प्रयत्न केला, ते व्यर्थ गेलेलं आहे, ते निष्फळ झालेलं आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ऐकायचं असेल तर इंद्रिय तुमच्या अधीन तुम्हाला करून घ्यावी लागतील. इंद्रिय तुमच्या अधीन न होता या जगामध्ये कोणताच मनुष्य तो ऐकतो असं होतच नाही, असं माऊली अभंगाच्या 1ल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात, जप तप कर्म हरिविन धर्म, वावगाचे श्रम व्यर्थ जाय. आधी तुमच्या जीवनामध्ये इंद्रिय अधीन झालेत का? हा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये केलेला जप, तप, कर्म, धर्म हे, कारण ते फळ तुम्हाला मिळतं तुमच्या. वावगाचे श्रम, नाहीतर हे तुम्ही जन्मभर करायलात. या जगामध्ये कोट्यावधी लोकांनी जन्मभर त्यांच्या जीवनामध्ये परमार्थ केला म्हणतात. जप केलं, तप केलं, कर्म केलं, धर्म केलं, ते वावगाच श्रम आहे तुमच्या जीवनामध्ये. ते व्यर्थ आहे तुमच्या जीवनामध्ये, ते निष्फळ आहे. त्यानं फळ तुमच्या जीवनामध्ये मिळत नाही. कारण फळ मिळण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपले इंद्रिय, आपलं मन आपल्या अधीन पाहिजे. म्हणून माऊली म्हणतात, जयाचिया अस्तेचिया सद्भावा, आतू धर्म करी राणेवा, जयाचे मन बोलावा विवेकासी. माऊली म्हणतात, जोपर्यंत तुमचं मन तुमच्या ताब्यात राहणार नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये हे धर्म करता आस्थेचिया. आस्था म्हणजे काय? तुमची दृढ विश्वास, पवित्र सद्भावना. ते मन हरिनामामध्ये रममान होत नाही त्याच्याशिवाय. हे मन साधी गोष्ट नाही या मनाला जिंकणं. म्हणून जप, तप, धर्म हे सारं आपल्या जीवनामध्ये श्रम व्यर्थ जातात. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? कारण माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर असं सांगितलेलं आहे, हे सर्वस्व आमुचे गूढ, परी दाविले तुझे उघड, आता इंद्रिया देऊने कवाड, हृदयी भोगी. कारण सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 9 बोवी क्रमांक 135 मध्ये माऊली सांगतात की ही तुमच्या जीवनामध्ये ही सर्व गुप्त गोष्ट आहे. कारण भगवंत प्राप्तीची ही गुप्त गोष्ट भगवंत आपल्याला उघड करून सांगतात. आता हे उघड करून सांगत असताना आपल्या जीवनामध्ये काय करावं लागेल? तर माऊली सांगतात, इंद्रियाचे द्वार आपल्या जीवनामध्ये बंद करावे लागतात. हे द्वार, इंद्रियाचे बाहेरले द्वार हे बंद करून अंतर्मुख आपल्या जीवनामध्ये होवं लागतं. मग हे अंतर्मुख होता का तुमच्या जीवनामध्ये? हे जे आजपर्यंत ज्या साधू संतांनी सांगितलेलं आहे, आजही या जगामध्ये बरेच लोक साधू संत त्यांच्या जीवनामध्ये सांगत राहतात. हे गुह्य ज्ञान, गुप्त गोष्ट
भगवंत प्राप्तीची आपल्या जीवनामध्ये सांगत असतात. त्याचा अंतःकरणामध्ये अनुभव घ्यावा लागतो. अनुभव आपल्या जीवनामध्ये यावाच लागतो. जर अनुभव तुमच्या जीवनामध्ये येत नसेल तर तुमची साधना कुठंतरी चुकते. तुमचं मन अधीन करून घेतलं नाही. मग तुम्ही महाराज असा, गायक असा, श्रोते असा, वक्ते असा, तुमचा मूळ बेस जर तुमचा म्हणजे योग्य नसेल तुमच्या जीवनामध्ये आणि तुम्ही परमार्थामध्ये मग तुम्ही मोठ्या मोठ्या पदव्याच विनाकारण तुमच्या जीवनामध्ये लावित असताल तर मग असे जप तप कर्म हरी विन धर्म वावगाची श्रम व्यर्थ जाये. हे श्रम आपल्या जीवनामध्ये व्यर्थ जाणार आहेत. हे आयुष्य मोलाचं आपल्या जीवनामध्ये मिळालेलं आहे प्रत्येकाला. या 100 वर्षाच्या आयुष्यामध्येच आपल्याला हे सर्व करावं लागतं. म्हणून चांगल्याची संगत, संताची संगत आणि हे मिळणं आणि संतांनी सांगितलेल्या एका शब्दाला अत्यंत महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये. जर आपल्याला खरंच भगवंताची प्राप्ती करायची असेल तर ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत आळवावा. आपल्या जीवनामध्ये बाहेर फिरून भगवंताची प्राप्ती होते. भगवंत तुमच्या आतच आहे. भगवंत तुम्हाला बाहेरला प्राप्त करायचाच नाही, तुमच्या आत आहे. हृदयामी रामू असता सर्व सुखाचा रामू भ्रांती कामो विषयावरी. कारण भ्रांती आहे आपल्या जीवनामध्ये. काही लोक सांगायलेले आहेत म्हणून तुम्हाला तुमच्या स्वस्वरूपाची ओळख करायची असेल तुमचे इंद्रिय तुमच्या अधीन करावे लागतील. मन तुमच्या अधीन करून घ्यावं लागेल. त्यावेळेसच माऊली काय सांगतात, जगद्गुरू तुकोबाराय काय सांगतात, 4 वेद काय सांगतात, 6 शास्त्र काय सांगतं, श्रुती काय सांगतं हे तुमच्या लक्षात येईल. अन्यथा हे तुमच्या लक्षात येणारच नाही. तुमचे श्रम हे वाया जातील. तुमचं आयुष्य फुकट वाया जाईल असं माऊली अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात, हरिपाटे गेले ते निवांत चिठेले भ्रमर गुंतले सुमन कळिके. कारण माऊलीने तो उदाहरण दिलेलं आहे. सुंदर असं उदाहरण दिलं आहे. आता जो भुंगा आहे, भ्रमर म्हणजे भुंगा. आता तो भुंगा काय करतो, लाकडं तोडतो त्याच्या जीवनामध्ये. मोठमोठे लाकडं कर त्याने त्याच्या जीवनामध्ये तोडतो. पण ते मकरंद खाण्यासाठी त्याच्या जीवनामध्ये, कारण त्या कमळाच्या फुलामध्ये जातो आणि ते मकरंद खाऊन त्याच्या जीवनामध्ये तो एवढा म्हणजे बेभान होतो, त्याला भानच राहत नाही. तेवढा आनंदी होतो त्याच्या जीवनामध्ये. ते मकरंद खाल्ल्यामुळं त्याला सुध राहत नाही त्याच्या जीवनामध्ये आणि मग तिथंच पडून राहतो. आता पडून राहिल्यानंतर काय होतं, संध्याकाळी ते कमळाचे जे फुलं असतात, कमळ जे संध्याकाळी असतं त्याच्या पाकळ्या मिटतात. मग पाकळ्या मिटल्यानंतर ह्याला जाग येते. मग आता जाग आल्यानंतर ह्याचं पोटही भरलेलं आहे, ह्याला निघायचं असतं, बाहेर निघायचं असतं. पण ह्याची हिंमत होत नाही. आता त्या नाजूक कमळाच्या पाकळ्या असणाऱ्या हा कातरून बाहेर येऊ शकतो किंवा असा फडफड केला तरी त्याच्या जीवनामध्ये तो बाहेर येऊ शकतो. पण ते काहीच करीत नाही, शांत तसाच पडून राहतो त्याच्या जीवनामध्ये आणि निवांत पडून राहून स्वतःचा प्राण देतो. पण त्या पाकळ्याला धक्का लावित नाही. कारण माऊलीने उदाहरण का दिलं इथं, हे हरिपाठी गेले ते निवांतची ठेले. ज्याच्या जीवनामध्ये जे हरिपाठामध्ये जे रममान झालेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काय केले, हे जीवदशा त्यांची नष्ट झाली. जीवदशेमध्ये ते मेले, मृत झाले. त्यांची जीवदशा त्यांनी मारून टाकली त्यांच्या जीवनामध्ये. कारण ही जीवदशाच आपल्या जीवनामध्ये वाईट आहे आणि आपण आत्मदशेमध्ये ते प्राप्त झाले. म्हणून हरिपाटे गेले ते निवांतची ठेले भ्रमर गुंतले सुमन कळिके. कारण त्या हरिपाठामध्ये त्यांनी कधी त्यांची जीवदशा गेलेली आहे आणि कधी नाही हे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये भानच राहिलं नाही. मरून गेले त्यांच्या जीवनामध्ये आणि त्या आत्मस्वरूपामध्ये स्वस्वरूपामध्ये ते स्थिर झाले, शांत झाले आणि ते एकदम त्यांच्या स्वतःच्या स्वरूपामध्ये लीन झाल्यामुळं त्यांना आता त्यांची स्थिती अशी झाली, ते भगवंत स्वरूपाला प्राप्त झाले असं
माऊली अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र हे मे कुळ गोत्र वर्जिले. माऊली सांगतात की माझा स्वतःचा अनुभव आहे. हे हरिनामाचं जे मंत्र आहे हे सर्व शस्त्र आहे तुमच्या जीवनामध्ये. हे शस्त्र तुम्हाला वापरून तुमच्या जीवनामध्ये काय करा. तुमच्या मागं जो काळ लागलेला आहे, येम लागलेला आहे, ते येमापासून ह्या शस्त्रानं, कारण हरिनामाच्या मंत्राच्या शस्त्रानं त्याच्यापासून तुम्हाला त्या काळापासून मुक्त होता येतं. तुम्ही कुळ कोणतं आहे तुमचं कुळच नाही, जे लावलेलं तुम्ही कुळ आहे, कुळ गोत्र हे सर्व तुमच्या जीवनामध्ये हे नाते गोते तुम्ही लावलेले आहेत, हे सर्व वर्ज्य होतं तुमच्या जीवनामध्ये. ज्ञानदेव मंत्र हरिनामाचे शस्त्र. माऊली सांगतात माझ्या जीवनामध्ये मी या हरिनामाचाच जो मंत्र माझ्या जीवनामध्ये मी रात्रंदिवस त्याचा जप केला, म्हणून माझ्या मागं जो येम आहे, जो काळ आहे, तो काळ माझ्या जीवनामध्ये तो निघून गेला. आता मी मरण माझे मरून गेले, मज केले अमर. कारण आपल्या जीवनामध्ये मरणच तो त्या माणसाला राहत नाही, स्वरूपामध्ये लीन होतो, त्या भगवंत स्वरूपामध्ये लीन होतो. मग त्याला कुळ गोत्र काहीच त्याच्या जीवनामध्ये राहत नाही. असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं निरूपण या 4ही भावंडाच्या चरणी शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा, तुम्ही सर्व प्रिय आत्मा, तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.